करू ना, ठेवू नका ना. अरे मी काय म्हणतो, दोन शब्द ऐका ना. अरे शांताराम भाऊ, हॅलो हॅलो. त्या माभिंत, अरे मेले का म्हणलं, सगळे एक लगाचा फोन नाही उचलून राहिला. हॅलो हॅलो हॅलो. काय आता आहे, उचलून राहिला कोणी फोन? मग बोलून राहिला फालतू, पैसे पैसे चला चला घाई करून राहिला. काय नाही जाता, काय नाही जाता तिथं. सगळे पळाले का काय झालं समजून नाही राहिलं मला इकडे. मग आमचं डोकं काम नाही करू राहिलं इकडे, भिन करू राहिला. बिन करू राहिला म्हणजे मी काय बिन करू राहिलो? तुम्हीच राहिले ना, सगळे गेले ना. पळाले ते पळाले 100% सांगतो. मग मला काय समजून नाही राहिलं का ते? मग इतके फोन लावले तर मला समजून राहिलं ना, चाट देऊन पळाले हे. हो ना, मग ती आम्हाला समजून राहिलं ना की हे बहुतेक गेम करून गेले का काय सांगा. का रे बाबा, गेम आहे का हे? फसवलं का काय ना? फिट होते का म्हणा आपल्याला कायमचे? नाही वाटूनच राहिलं मला. हो कसं आहे शिवलाल, हो बिल आलं भाऊ जास्त वाजतं, 40-50 हजार. हो काहीतरी आहे ना, कट कारस्थान रचलेलं का सकाळीच पळाले. हो असा अंदाज दिसून राहिला बा मला. असं भवितव्य तर मला कठीण दिसून राहिला आपला आता. बापरे, मग असं जर असेल तर मग तर आपतच आहे. याची गाडी नाही झाबरेची. ती पळाले 5 जण, हे आपल्या खोलीतली सगळे पळाले. काय ना पळाले काय, गाडी तर याची इथंच होती. मग काय जे पैदल गेले ते, हो आपण येतो म्हणजे आम्ही फेरफटका मारून गेले असं एसटीनं. मग काय सांगता येते? बस झालं आता, आलं लक्षात झालं माहिती का. पुरं हे अटकोलच वाटते तर पळाले सगळे. नाही बाबा, जे म्हणतं ते बरोबरच आहे राजा. हो पळाले, एसटीनं पळाले. मग आता कसं म्हणलं मग? माय भाड्याचं कसं? मी भाडं तुम्हाला मागतो, तुम्हीच गाडी सांगितलेली आहे. बाबा सांगितलेलं आहे तुमच्या पण पैसे घ्या म्हणे. हो माय पैसे द्या म्हणलं तुम्ही. आता तुम्ही इथं राहा का काही, जरा माय पैसे पाहिजे मला. बाबा तुला पैसे देऊन आम्ही काय मग इथं काय भांडे घासू का? थांब ना, गडबड नको करून तू. सोचू दे ना मला जरा. भाऊ पाहिजे बा देसार बोले अटकू ताज हॉटेलमध्ये मला भांडे घासायला लावलेत पहिले तुम्ही. नाही ना, ते जाऊ दे ना, पहिलं जाऊ दे ना. पण आता हे तुमचे डगले काढा राजा, काहीतरी बा सोचा लागेल ना दिमागानं. हे आता बिल किती आहे, काय आहे का? 40च्या वर बिल आहे. कुठून भरता? आहे का आपल्याजवळ? किती रुपये आपल्या पैसे? आपल्या पैसे कुठे आहे पैसे? ते लक्ष्मणला दिले ते आपल्याला, ते निवडणुकीत 10,000 रुपये आपण बाहेर दिले. आपल्या पैसे काय पैसे तर नाहीच म्हणा आपल्या पैसे. पण हे बा मी काय म्हणतो, इथून आपल्याला कोणत्या हालतीत इथून निघणार बरं? हो नाही तर बा पुरं बिल आपल्या अंगावर आहे. हो भांड्याने घासा लागेल तर मला म्हणा तुम्ही आपल्याला. हो संडास साफ करायचे पैसे येणार आहे आपल्यावर. तर आता हे बा हे पोट्ट्या गडबड करू नको म्हणला. हो बरोबर हिशोबाने आपापले ते कपडे बदला आणि फटकन तुझी चाबी घरी गाडीच्या अंदरची खोलीतली आणि मागं बरोबर येऊ द्या. चला बरोबर खुसकून आपण. हो खोमेर बाई. आता काय होईल तो नाही का? हो चला मग, चला हो पाहू मग आता काय होते तर. जमलं. चला वातावरण बरं आहे म्हणलं. काढ लवकर, एक विकेट काढा लागते आपल्याला. काय चाल रे हटेल, होय रप होय लवकर. कुठं वेर आरे गोई? कुठं चालले भाऊ? कुठं चालले म्हणलं 4 जण? काय बोलून काय राहिला म्हणलं तू? काय बोलून राहिला? कुठं चाललो म्हणजे? कुठं आम्ही? कुठं म्हणजे आता तुम्ही म्हणजे घरी जायच्या विचारात दिसून राहिले मला. बाकीची मंडळी तुमची गायब आहे, एक गाडी गायब आहे. म्हटलं कुठं चालले तुम्ही? का आता म्हणजे कसं काय पाहिजे म्हणलं भाऊ? अरे बाबा काय करा नाही का, इतक्या मोठ्या माणसावर जर विश्वास नाही बसत तर गरीबाचं काय परिस्थिती आहे हॉटेलमध्ये. नाही अरे दादा, आमची मंडळी मीच पाठवून दिलेली आहे, मीच पाठवलं त्यांना. ते त्यांच्या गावाकडे गेलेले आहे. माझी गाडी आता ही आहे, मोठी गाडी. आता आम्ही आता सध्याची थोडी निघणार आहोत. बिल पे करूनच निघावं लागेल ना, का तसं जाता येईल का आम्हाला? तर मला वाटलं पाहून राहिला का नाही का? हो नाही पण जरासं दिसते लोफरच मला नाही का? हो ना, नाही बाकीची तर गायब झाली. का नाही द्यावं चाट, याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. नाही ते तसं नाही सर, पण ते कसं आम्हाला असं वाटलं की बा काय गडबड आहे, काही असे बरेच घडतात नाही तर म्हणून वाटलं बा काही गडबड तर नाही. बरोबर आहे. कसं अनुभवाचे बोल आहे आणि तुम्ही कोणाची तरी समजा हाताखालीच काम करणार आहे. तुम्हाला काहीतरी वर उत्तर द्यास लागतील ना. असे जर पोहून गेले इतकाले बिलं झाले ना, आता हे कसं काय? नाही योग्य आहे, तुम्ही असंच करा, टाईट ठेवा. चला येतो आम्ही थोडं बाहेर आहो, फेरफटका मारतो. चला म्हणलं, चला काशीनाथजी चला. याच्यावर वाश ठेवाच लागते जरासा. हो कॅमेरे चेक करावं लागते याची बरोबर. हो काय याची हालचाल आहे काय नाही का? हो ना, बाकीचे दादा गायब झाले, हे नाही भाव गायब. बरोबर लक्षच ठेवतो याच्यावर, कॅमेरे पाहून घ्यायला लागणार काय करते काय नाही. तसं नाही सर, ते कसं बरेच प्रकार घडले म्हणून म्हटलं मी. सॉरी नाही काही नाही, सॉरी वगैरे काही नाही. मोस्ट वेलकम. चल म्हणलं हॉटेल ये आपण बाहेर थोडंसं फेरफटका मारू. चलो लावणं, चाबी लावणं, काढणं लवकर काढणं. आम्ही हाऊस ना मागं. हो गेटच्या बाहेर काढतो. हो पळतच येतो आम्ही. काढ लवकर. मस्त. पास घेस देऊ का म्हणलं? बाहेर जायसाठी पास लागेल ना, तिथं पास विचारेल ना तुम्हाला. अभिन तर हे टकलं लय घोर करून राहिलं नाही का? अरे काय पास कायला पाहिजे म्हणला मला? पास कशाची आवश्यकता? कोण चाललं कुठं? मस्त फंड आहे नाही का? हो ना, चाललो तर नाहीच म्हणते मी नाही का? तिथून सटकला, आता इथून गाडी काढली असती. कुठं चाललो? अरे कुठं चाललो म्हणजे गाडी सुरू केली ना. निघाले ना तुम्ही, घन चक्कर देता बाबा. काय बोलून काय राहिला तुम्ही? कोण चाललंच कोण? गाडी फक्त स्टार्ट करून बघितली ती सुरू होते का नाही. हो त्यानं एसी लावली, रात्रभर चालू राहिली. ते चाबी त्यालाच होती गाडीला.
मस्त मस्त आहे फंडे बाकी मस्त आहे राजा. काय ना शिवलालची टोयगोटी नाही का ढाण्यावाज. असं ढाण्या थांब तू ढाण्या आता तुला करतो पट्ट्याचा कबऱ्या वानाच्या थांब तू. चल लवकर तिथं चला म्हणलं तुम्ही सगळे सगळे बिल पे करा निघा म्हणलं कुठं निघास तुम्हाला. सगळे सगळे पळालेले आहे मी सगळे सीसीटीव्ही चेक केलेला आहे. 2 4 3 2 1 हो मेरे भाई. तुम्ही आता सगळं आलं लक्षात माझ्या ते. लक्षात आलं ना रे? अरे मी पाठवले ना ते, मी पाठवले ना. ते मी पाठवले 1 1 2 2 पळाले सगळं माहिती आहे ना मला काय आहे तर. काय नाही सांगू नका तुम्ही. बोलू नका शिल्लक फक्त तुम्ही बिल पे करा कुठेही जा. काही विषय नाही आमचा. अरे बाबा बिलासाठी अरे बिल घ्या ना तुम्ही. किती झालं बिल, किती झालं, किती बनलं? हाय लगा झालं खतरनाक पण नाही का. दबतच नाही मुजरवानाचा. हो ना बिलकुल आहे बा. तुम्ही बिल पे करा. चला किती आता मला काय पाठ नाही आता इथं काही एक गिराईक नसती तिथं. चला तुम्ही तुमचं किती बिल होती सांगतो तेवढं देऊन द्या आणि रवाना. चला ना मग. हो चला चला. अभिन आता कुठचं बिल देतील काय करते शिवल्यावर बा. हो ना पयाल होतो रे हे टकलं मला. चला मग चला ते गाडीवाले भाऊ तुम्ही तिकडे गाडी लावून द्या तिकडे. चाबी माझ्याकडे आणा लवकर. चाबी द्या माझ्याकडे. चाबी घ्यायची नाही आता. हो बरं हो गाडी मागे घेतो. हो देतो. पाहून घ्या म्हणलं बिल पाहून घ्या. बरोबर पाहून घ्या ते. काही कमी जास्त असेल मला सांगा तुम्ही. वाचून घ्या. बापरे का बिल हो का होईल का? आम्ही एवढं तर बियाणं झालं असतं आमच्या तिघाचं बी. अरे काय बिल आहे का हे? बिल आमचं आहे का दुसऱ्याचं आहे म्हटलं? कोणाचं आहे बिल? आमचंच आहे ना. तुमचं म्हणजे आता आमचं आहे का ते बिल? नाव वर वाचा ना तुम्ही. शिवलाल टोयगोटेच नाव सांगा तुम्ही. ढाण्या उर्फ ढाण्या बा. पान त्यात लिहिलेलं आहे पूर्ण. पहा ना ते 45,500 रुपये बिल आहे तुमचं. पूर्ण कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे त्याच्यात. 45,000. हो 45,500 बापा इतकं बिल. इतकं कसं काय इतकं बिल? 45,500 म्हणजे अरे 45,500 म्हणजे लाखानं बिल होती इथं दादा. कटलर आहे काय? का झेरॉक्स मशीन आहे इथं? किराणा दुकानात सामान आणला साखरे आणला. पान ते बिल पाना लिहिलं नाही त्याच्यात. थाली किती घेतल्या तुम्ही? 15 थाल्या तुमच्या 1800 रुपयानं बोललो तुम्ही. तुम्ही तर म्हणे स्वस्त आहे म्हणे. तर ते 27,000 रुपये ते झालेले आहे पहा ते खाली. त्याच्यानंतर कॉफी 2 वेळ सकाळची आणि कालची 30 कट कॉफी आहे तुमची 6,000 रुपये 200 रुपये. पाणी त्यानंतर पाणी बॉटल 50 पूर्ण 50 गुणला 30 1500 रुपये. त्याच्यानंतर खोली भाडा आहे त्याच्यात लिहिलेलं खाली. 3 रूम केलेले आहेत तुम्ही 3,000 रुपयानं 9,000 ते. आणि आपला सर्व्हिस चार्ज बाकीचा 2,000 45,500 रुपये पूर्ण बिलकुल ॲक्युरेट बिल आहे. ना भाऊ तुम्ही पाहा बिल बरोबर नाही लावलं तुम्ही. पाहा तुम्ही आता ते बिस्लरी बॉटल 30 रुपये. 15ची तर भेटते आमच्याकडे भाऊ. 5 स्टार आहे ना हे. पूर्ण रूमामध्ये एसी आहे. हे काय रस्त्यावरचं हे आहे काय कॅन्टीन आहे काय? 15-20 रुपये काय हे भेटणार आहे बॉटल. चार्ज असते त्याचा 30 रुपये जीएसटी येते सगळं धरून. भाऊ ते कॉफीला लावलं तुम्ही. पाण्यात जाऊ द्या बरं पाण्यात सोडले पैसे. पण ते हे म्हणलं कॉफी 200 रुपये कट कुठून 200 रुपये कशी काय? आता झालं वाटते नाही. हो काल तर लय मोठ्या गोष्टी सांगत तुम्ही. का दादा काय 200 एकर जमीन कुठं तुम्ही मुंबई पुणे घर आहे. ढाण्यावा काय कसं काय तुमचं काय बोलून राहिले तुम्ही? आता झाले का? मी बोललो काही? मी म्हटलं काही तुम्हाला? त्याला नाही समजत. ते दिवाणचे आहेत माझे. रेट काय तर आहे ना 200 रुपये नाही 400 रुपयाचे आम्ही कॉफी घेतलेले आहे. ताज हॉटेलमध्ये गेलेलो. बिल झालं ना तुमचं 45. ठीक आहे काही हरकत नाही. 2 घंट्यात तुम्हाला ऑनलाईन पे होऊन जाईल. झालं. आमची आता नाश्त्याची व्यवस्था करा. आम्ही आमच्या रूममध्ये बसतो. काय बोलता अंतराच्या येऊन जाईल तुम्हाला फोन पेनं पैसे येऊन जाईल. आम्ही दादा शिवला कुठं जुगाडला दादा आम्ही बरं आहे नाही का 2 घंटे तरी सपात आता. बरं झालं नाश्ता तरी भेटेल. बरं ठीक जेवणाच बोलून घ्या. शिवला खेपचं जेवणाच मग तसं करा मग. 2च थाल्या द्या चौघाले. होऊन जाते आमच्या बरोबर. 2 थाल्या पाठवून द्या वर. ओके रूममध्ये. बरं ठीक आहे काय हरकत नाही पाठवून दे तुम्ही. फक्त पैसे 2 घंटे देईल ना पण. तेच म्हणलं पैसे लागतील आता. तेच म्हणलं दादा आम्हाला लग्नाला जायचं आहे. 1-2 वाजता लग्न लागते. इतका वेळ तिथं बसायचं का? मग कसं माणसाला महत्त्व राहते काही जास्त वेळ अगोदर जाऊन बसलं तर. मग म्हणून इथं काहीतरी टाइमपास करायचा आहे. 2 तासानं अगोदर तुम्हाला बिल दिलं तर मग सोय होईल का? मग तेच म्हणलं ना. अजून राहिलं ना आमचं बाकी. नाही बाकी असो काही असो नाही का पैसे वसूल करतो जाऊ देत नाही. नाही दणके खाती ते आज 100%. नाही तर मग इथं तरी राहते भाडे घासणं जाईल. हो ना ठीक आहे काही हरकत नाही तुमची इच्छा. हो चला बसा तुम्ही पाठवून देतो. बोल लक्षण बोल. हो काय म्हणतं काय निघाले काय तिथं साबा काय पोझिशन? निघालो ना 15-20 मिनिटं झाले. एसटी आता सध्या. हो आता काय म्हणते पोझिशन? आलता फोन दे विचारूच नको ना. सगळे झुमऱ्यापासून सगळ्याला फोन आले. मग उचललेच नाही. हॅलो बस तो सांगितलं तसं बस जाय तिकडे बा. आता काय पोझिशन आहे म्हणते मग काही आलं लक्षात ते? कसं काय झालं सर? आता काय सांगा काय करते काय नाही आता आपण काय सांगा आता. हो काही ना काही पण ते आयडिया लढवून म्हणा. हो पाहू ना काय करते तो. आता त्याच्यासाठी फोन लावला तुले. आता झाबरू आम्ही विचार केला याच्यावर की आता हे काय करतील बा पुढची स्टेप काय यायची. तर हे एक तर पयाचा प्रयत्न करतील. हो पहिलं तर शक्य नाही म्हणा तिथं पुरं CCTV आहे. हो त्याच्यानंतर जर काही झालं तर ते 100% एक तर लोकायले फोन लावतील ते मोठ्या लोकायले. आपल्या सोयऱ्या धैर्याला सगळ्याला फोन करून द्या. पाहिजे म्हणा बा. हो याचा फोन आला तर हो देऊ नका. कोणत्या बहाण्यानं कसंही करून ते पैसे काढू शकते बरं. हो लय खतरनाक खिलाडी आहे ते. हो तसंही होऊ शकते ते बहुतेक 100% काही ना काहीतरी हो करणार असते. काहीतरी फोन लावणार इकडे तिकडे खाजोडे म्हणा किंवा कोणाला फोन लावते ते. मग त्याच्यासाठी एक आपला मेसेज तयार केलेला आहे. ते सगळ्याच्या मोबाईलवर टाकून द्या. हो शिवलालचा मोबाईल हँग झालेला आहे. ते बा सायबर क्राईमवाल्यानं समजा हॅक केलेला आहे. हो त्याच्या मोबाईलवरून मेसेज करून ते लोकायला पैसे मागते बा. हो AI मधून आवाज काढते आणि लोकायला आपल्या सोयऱ्या धरायला पैसे मागते शिवलालच्या मोबाईलचा नंबरचा वापर करून. हो असा मेसेज टाकून द्या आता. हो आम्ही तयार केला तुमच्याच्या टाकून देतो.
हां बरोबर, म्हणजे हॅक केला बा मोबाईल नाही का, त्याच्यावर मला लोकांना पैसे मागून राहिला. होते ना असं फेसबुक बाबा लय जणात झालेला आहे. रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये लय आलं ना त्याची. ठीक आहे मग तशी मग व्हायरल करून टाका. आपल्या सोयऱ्यातच करा फक्त, लय इकडे करू नका. बस आपले सोयरे तुमचे सासरे बाबा यायचे सगळ्याचे. किंवा सांगून द्या की याचा फोनही करा. फोन आला तर बा याला पैसे देऊ नका, हे दुसराच व्यक्ती आहे, शिवलालच्या नावानं पैसे मागते बा, असं सांगायचं. बरोबर ठीक आहे ना. हो बस ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला सगळ्याला सतर्क करणं आहे. ओके ठीक आहे मग, ठीक आहे या मग. हो आम्ही निघतो आता. हो झालं इथं आमचा आता. ठीक आहे मग. लाईन जवळचा फोन वाटते नाही का. हा हॅलो, हा बोला जवळ बा बोला. मामाजी मी काय म्हणतो, आपला शिवलालचा फोन घेऊन आलता का? फोन आलता का म्हणलं काही? नाही फोन नाही आला बा अजून. काहून काय होतं? पाहिजे म्हणलं, आला गेला तर जरा सतर्क करायचा. हो पैसे गिसे मागन ते, कारण की कसं झालं त्याचा मोबाईल झाला हॅक. हो एपीकेची फाईल दाबली त्यानं, लिंक दाबली कोणती तरी. असं त्याचं सगळा म्हणजे गोंधळ झाला. हो त्याच्या मोबाईल नंबरवरून फोन येईन. तर म्हणलं अजिबात त्याच्यावरचा रिस्पॉन्स द्यायचा नाही, पैसे तर अजिबात द्यायचे नाही. हो कोणते बहाणे करते बरं ते, काही म्हणते ते. हो असं झालं तसं झालं, पोलिसांनी पकडलं कोणी, हो असं तसं काही बोलू शकते ते. हो अजिबात पैसे द्यायचे नाही. तेच म्हणलं. असं आहे का ते. बरं नाही बा. हो आपण काय पैसे आहेच कोणाजवळ, मलेच तर आता पेरण्याला नाही पाहिजे का. हो त्याला देऊन मी काय करू का, टाय वाजवत बसू का. ठीक आहे. हो काही हरकत नाही. तेच म्हणलं. तसं बाकीच्या सांगितलं मी सगळ्याले, राणीले ते घरी सांगितलं. बाकी आता ते आपले साळभावाले सांगून देतो मग. ठीक आहे मग. हो ठेवतो. शिवलाल ताता करून राहिला. जरासं वाटू दिले का, किती अंगावर आला आपल्याला का, एखादा असतात का मामीन. जीव द्यायची पैयाला ना, सगळे पयाले ना. आता पैसे आता भरून देणार 45,000. आणि तू म्हणतो इथून पाठवतो 2 घंटे जातो. आपण मारतील ना का, कमी बोलत जाणार जरा. एक तर बोलतोय भरला का तू. पाय ना बाबा तू आता कसे पैसे बोलावतो तुम्ही, ऑनलाईनच बिलकुल. हो पाय तू आता. हो गमतच पाय तू. काय गमतीची लाल झालं नाही इकडे, तरी म्हणते की जमते. काय करतं आता, काय करतं काय. आता एक मार्ग आहे आपल्याजवळ. हो मा भाऊ नाही का देवलाल. हो आता त्यानं शेंगा आणि गहू हे इकले होते, तर त्याचे कसे काहीतरी पैसे राहिले दलाजीकडे, घनश्यामच्याकडे. हो बाकीचे आता ऑपरेशनला घेऊन गेला ते. हो तर आता पाय तुम्ही तिथं बजेट बसून. हो घनश्यामले पैसे मागतो बरोबर, ऑनलाईन टाक म्हणतो. हो 30-40 राहिलंच आहे त्याची. माहित बा, पाय बा आता काय होते काय नाही, पाय प्रयत्न कर. हो जमलं. जमतेच ना रे पायन तू. हो पाय ना असा टाकतो का नाही बिलकुल. हो बॉम्ब गॅस टाकतो. थांब तू आता. पैसे दे बा त्यानं 2 मिनिटात ऑनलाईन टाका. ओके. बाबा शिवलालचा फोन आहे का बा, लट्टावतेस माणसाची. हॅलो, बोला कसं काय शिवलालजी, बऱ्याच दिवसांनी फोन लावला, वर्षभरानं. गरजच काय लावायची फोन, कामं असली तर लावते ना माणूस. हो ते आपल्या भावानं शेंगा टाकल्या म्हटलं शुक्रवारी. अजून पैसे दिले नाही तुम्ही. ते इकडे वडील द्यायचे आमची, आता दवाखान्यात भरती आहे. इथं बिल द्यायचं काम आहे आम्हाला. पैसे तुम्ही राहायचे सतावता फालतू. घेणं नाही होत मग माल घ्यायचा नाही ना मग. अजून तर त्याच दिवशी पिढा मोकळी केली असते, पुरले असते. हो ना, 40,000 फालतू ठेवले. आता बाकीचे 1 लाख दिले त्याला. अरे दिले ना त्याला, 1 लाख रुपये दिले होते त्या दिवशी, आणि आपले 40,000 राहिले होते. तर आता त्याच्याकडे बाकी मागचं फेदोड आहेत ना जरासं. 5-6 हजार रुपये ते हिशोब करतो म्हणलं बा, उरले सुरले देऊन देतो. सोमवारी येऊन जाय म्हणलं. म्हणजे मग मी तिथं येऊ खेटे घेत नाही. इकडे आमचे म्हणजे बाबा इकडे आता म्हणजे हॉस्पिटलमध्ये ना, आम्ही तिथं येतो. वाटते तुम्हाला जरासं काही. चालले अडतेपणा करता राजा, लोकांचे पैसे अटकवता, याचे अटको त्याचे अटको. याची टोपी त्याला, त्याची टोपी येले. पण ते काय करतो, ते काय करता तुम्ही. मला घेणं नाही ते नसं नव्हतं, सोडून द्या ना ते. लवकर आता फोन पे मारा माझ्यावर. लय बरोबर शिवला. अरे पैसे घे ना, पैसे टाकूनच राहिलो ना. पैसे टाकून राहिलो काय बुडून राहिलो पैसे. हो ना, किती आहे 30-40,000 रुपये देऊन राहिलो म्हणजे काय देऊन राहिलो. तरी माल इकल्या बरोबर पैसे दिले पाहिजे. घुमवता राजा लोकांना फालतूच्या आता पेरण्या पाण्यात दिवसा. आता लवकर टाका माझ्यात नाही तर हॉस्पिटलला बिल जमा करणार मला. अर्जंट टाका पटकन. बाबा. हे बा तू बोललो म्हणलं शिवलाला. हो ते देवलाल कुठे आहे, देवलाला फोन दे, मी बोलतो 2 मिनिट त्यासोबत. अरे बाबा काय राजा, म्हणजे काय बेविश्वास ठेव करू राहिला का म्हणलं. विश्वास नाही का तुमचा. मी काय म्हणजे इकून तिकून फोन लावून राहिलो का पैशासाठी, लोफर दिसू राहिलो का. म्हणलं ढाण्या वाघ म्हणते म्हणलं रामपूरचा. म्हणलं आता थांबा बोला तुम्ही त्याला. देवलाल इकडे म्हणलं, इकडे पहिले हे घनश्यामले सांग बरं काय आहे. तुझे पैसे तुला सांगितले मला टाकायचं माझ्या मोबाईलात. तुझ्या फोन पे नाही म्हणून बोल सांग, 2 शब्द बोलताय सांग. हॅलो, घनश्याम भाऊ पैसे देऊन द्या ना तुम्ही ते. पैसे रे 40,000 दिले नाही, मा भावाच्या ह्याच्यात टाका पैसे. इथं दवाखान्यात जमा करायचे आहे म्हणलं आम्हाला. हो सुट्टी होऊन राहिली. हे कोणता देवलालचा आवाज नाही. हे आवाज ऐकलेला आहे मी. कशाचा आवाज होईल बरोबर आपल्याकडे कामाला होता ना बाबा. 6 महिने तुमच्या संग पाला पडला ना. अरे बाबू म्हणलं नको घुमून तू. घुमून राहिले का बाबा. अरे म्हणलं काशा होईन तू. काशा काय हो, काशा. अरे देवलाल हो ना मी, देवलाल. कशा नाही तू नाही. अबे म्हणलं 1 मिनिटात आवाज होतो ना बाबू. मार्केटात राहतो ना, 100 लोकांची वय काय ना रोजची. रोज पाला पडते ना 1000 लोकांसोबत. मुकाडे फोन ठेव म्हणलं का, आराम करो चोट्टो. काय मला बोलत आले का, ठेवा पण. आले का काश्या आलता ना हातातनी, गमावला का जरासा आवाज माणूस किती काढला असता तर स्वतःचा आवाज काढत असते का काय. मी किती डुप्लिकेट मारतो हटले का बेवकूफ भाऊ. आता मला काय माहिती. आता मला वाटलं बा जसं तसं बोललो मी. आता एवढं आलं नाही माझ्या ध्यानात. मग आता कसं होशील भाऊ, आता कसं. आता काय, आता नाही म्हणलं आपलं हे जेवण का खादोळे लावला तर ते देते पैसे आपल्याला. तेच तर 4 लाख रुपयासाठी गणगण हिंडून राहिला घराभोवती. फक्त एक माणूस राहिला आता. हो देव माणूस आहे आपला. हो देव माणसाला फोन लावा लागते आपल्या. हो मोठे पाटील. हो मोठे पाटलाला पाका घुमवतो मी आता. पैसे निघते तिथंच आणि बिलकुल 1 मिनिटात.
वा जमलं जमलं मग तिथंच आहे बा तिथंच गाला बसू शकते आपला नाही तर बाकी काही घर नाही मारा लवकर मारा फोन मारा हॅलो हां बोला बोला हां काय म्हणता शिवलाल भाऊ बोला. हॅलो हॅलो मोठे पाटील मोठा घोर झाला म्हणलं आपलं मनोज पाटील कठीण काम झालं म्हणलं त्याचं. अरे बापरे काय केलं म्हणा आता मनोजनं काय याचं का नाही काय झालं काय शिवलाल काय झालं बा. काय सांगा पाटील तुम्हाला आता हे बा सांगता येत नाही इतकं मार खात होते ना लाईन पाटील सांगतो माझ्यानं वाचला त्यात हे बा गाडी ठोकली त्याने गाडी गाडी ठोकली एका जणाची पुढचा माणूस लगाचा मा वैकीचा निघाला त्यातला योग मी बा लग्नाला गाडी चालली होती 10-15 लोक अंगावर आली त्याच्या ना मागून ठोकली ना गाडी काही गरज त्या झाबरूची गाडी चालवायची म्हणून म्हणलं कसं तरी सेटलमेंट केलं म्हटलं म्या 30,000 रुपये मागून राहिले म्हणलं ते 30 तसे तर 50 महिने ते गाडीचं नुकसानच तेवढा द्यायच्या तर 30,000 लवकर मा फोन पे टाकायला तुम्हाला संजय म्हणतं समजा म्हणलं आपल्या कसं मनोज पाटलाच्या घरच्या बैल टाकायला. अरे कायच करावं याले आता गाडीची काही गरज चालवायची. ऐकतच नाही ना सांगितलं ना मी त्याच गाडीत होतो ना आम्ही मरता मरता वाचलो सगळेजण मग काय तर ते 70चे लोक होते ओळखीतले निघाले त्यातले म्हणून वाचलो आम्ही म्हणून म्हणतो बा कसं आहे रिपोर्ट फेपोर्ट देईन तर अजून कसं फालतूचे नसतीचे कामं लागलं ना तारखा करा हे करा 30 देऊन टाका जाऊ द्या तिकडे कमीत निघून राहिलं ते मावैकीच्यानं. बापरे सांगा आता मनोज तर घरी आला आता का रे मनोज काही आला रे काय आता 10-15 मिनिटं झाले काऊन काय झालं आता आले सगळे जण आले काऊन. हॅलो शिवलाल हे शिवलाल म्हणते बा तो काय गाडी ठोकली म्हणते कोणाची पैसे मागून राहिले म्हणते. बापरे मनोज पाटील गेले वाटते घरी आता याच होते करा बा ठेव फोन ठेव. हॅलो 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 पा कट केला आहे. अरे काय राजा शिवलाल मला बा उभ्या 30,000 चॅट देऊन राहिला होता आता बरं झालं तू आला आता. इथपर्यंत पोहोचला होता बरं झालं आलो मी पाहिजे म्हणलं त्याला पैसे नको देऊ त्याचा मोबाईल हँग झालेला आहे कोणाला मी नंबर झाले त्याचे काही मागून राहिलं कोणाला पैसे दे पाहिजे म्हणलं बचवून राहा त्याच्यापासून रुपये देऊ नका बबन्या काश्या शिवल्या तिन्ही लोक आहेत ते. बरं झालं ना बा मी टाकतच होतो आता सुनबाईला म्हणत होतो बा दे 30,000 टाकून बरं झालं तू आला योगायोग. आहे आलाच फोन आहे मनेच म्हणले लाईनाजवळ येईनच म्हणे आता नाही का काहीतरी आता हँग झाला म्हणते ना फोन बरोबर येऊ दे. हॅलो हां बोला कोण बोलता. हॅलो हॅलो आपलं शिवलाल बोलतो कुठं हा म्हणलं तुम्ही सध्या कुठं म्हणजे काय मसनात हो काऊन काय राजा आम्ही राजा तुमच्या भल्यासाठी फोन लावून तुम्ही अगोपणा करता राजा बोलायच्या याच्यात म्हणलं तुमचा ते लाईनाजवळ मारत राहा त्याचं माहिती आहे का कारनामा काय केला माहिती आहे का म्हणलं. बरोबर काय केलं कारनामा काय केलं रे सांग बरं. निवडणुकीत पैसा वाटला ना त्यानं आता अंगणवाडी सेविका तुमची मुलगी होत नव्हती का मग त्याच्यातनी पैसा घेतला वाटला त्यानं वाटला त्या झुंबरनं तक्रार दिली पैसा वाटला म्हणून मग त्याला आता माघार घ्यायसाठी मी मॅनेज करून राहिलो 30,000 म्हणून राहिला ते काय करू. असं किती 30,000 मॅनेज केलं का असं बरं आणि त्याला इकडे घरी घेऊन येते देतो 3 कंबळले त्याच्या काय समजून राहिला रे मला काय समजत नाही का म्हणलं तुझा फोन हॅक झाला ना त्या शिवलाल टोयगोटेचा आराम करायला का फ्रॉड फोन करणाऱ्या निघ म्हणलं इथून का टपऱ्याला का गाडीनले का जमिनी तिथं इकडे घाम घेऊन राहिला काम करून हराम खोरो पैसे मागताले का फ्रॉड बनायचे ठेवा फोन. झालं रे देणकीने हात वर गेले झाला आता ढाण्यावाग कसं झाला गेला कोमात आता काय कसं करतं म्हणलं पोट्ट कुठे गेलं ते हॉटेलच पोट्ट जेवलं मी कुठं गेलं ते येतो म्हणे आलोच म्हणे मी कुठे गेलं काय माहिती. आम्ही त्याच्याच भरोशावर काम आहे आता त्याची गाडी आहे तर आपल्याला काही टेन्शन नाही यायला म्हणून बा गाडी इथं ठेवतो आणि नंतर मग आम्ही पैसे आणून देतो पैसे आमचं ते फोन पे जरा ब्लॉक झालं म्हणा ते हँग झालं म्हणा असं तसं काही करून कार्यक्रम करून टाकू. तसं करा नाही का त्याची गाडी आहे मग बरं राहिलं का नाही का चल मग चाल गाडी ठेवून देऊ चालले जाऊ मग 5 बसन हॉटेलला 5 बसन त्याची गाडी 5 बसन चला. बोल शैल्या काय कसं काय अजून आला नाही म्हणलं घरी रात्रीची ट्रिप होती एकाच दिवसाची होती ना. नाही ते रात्री मुक्काम झाला द्यायचा म्हणलं हे घोर झाला इथं आता हे आपली गाडी म्हणलं हे चाबी देऊन नाही राहिले हॉटेलवाले आपली चाबी हिसकून घेतली म्हणलं त्यानं चाबी हॉटेलची. अरे बाबा आता आली त्याची आले भरले दिवस कोण होय कोणता हॉटेलवाला आहे ते मला फोन दे बरं द्यायचा नंबर बोल दे माझ्या संग. बोला म्हणलं हे बोला हे माझ्या बाबा आहेत बोला तुम्ही. हॅलो काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं काय म्हणणं म्हणजे गाडी चाबी कशी काय घेतली म्हणला कोणाला अधिकार आहे का गाडीची चाबी घ्यायचा कशी काय गाडीची चाबी घेतली म्हणजे मग काय बिल कोण देणार आहे म्हणलं 15 लोक सेट खाऊन गेली इथं काय घरून भरू का मी मला काय लाखो रुपये पगार आहे का साहेबाला उत्तर द्यायला लागतं का मला. अरे बिल म्हणजे काय बिल कोण माय पोरग काय देणार आहे बिल माझी गाडी भाड्याने दिली नाही द्यायले. बापरे भाड्याने दिलेली आहे का अरे मग तसं सांगा ना म्हणा मग हे तर म्हणते त्याची गाडी म्हणजे शिवलाल टोयगोटे नाही 3 जण थांबलेले आहेत नाही तुमचा पोरगा पकडून 4 जण. अरे वा मला का अरे त्यानंच तर गाडी नेली भाड्यानं गाडी नेली माझी गाडी आहे तर त्याला लवकरात लवकर सोडून द्या महापौराला गाडी घेऊ त्या तिघाचं तुम्ही काही करा तिकडे ते बिल त्याला मागा ना आम्हाला काय मागता गाडीवालेले ड्रायव्हर लोकायले.
अच्छा हा आलं आलं लक्षात भाऊ आलं म्हणलं हो आता हे बा आलं माझं सगळं हे लोफर लोक आहेत तिघं जण ठीक आहे यायचा आता कार्यक्रमच करतो मी तुम्ही नका काळजी करू तुमच्या पोराला पाठवून देतो मी ठीक आहे तुम्ही काळजी नका करू. बस 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 मस्त आहे बा सोडूच नका द्यायले. हो किती आहे बिल गिल किती आहे? 45,000 45,000. बस 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 वसूल करा त्याच्यापासून. हो आमची गाडी सोडून द्या. हो पाहिजे ते जरा लोफर लोक आहेत बरं का. हो माया कोंबड्या चोरल्यात त्यानं कोंबडी चोर आहे ते. बापरे कोंबडी चोर आहे का बरं बापा कोंबडी बसून आहे तर मग तर कठीणच आहे. नाही नाही बिलकुल हे बा वाचच ठेवतो ना पूर्ण कामं टाईट लावून देते त्याला. हो बिलकुल बिलकुल ओके ओके हो ठीक आहे ठेवतो मग. पण बाबा ते आपले पैसे म्हणून आपले 12,000 रुपये भाड्याचे. ते राहू दे 12,000 रुपये. 12 रुपये बी नाही त्याच्या खिशातनी. हो मी काढतो ते कसे काढायचे ते. हो येऊन जाय लवकर तू घराकडे. हो डिझेलले पैसे आहे का? हो आहे ना डिझेल आहे टाकलेला आहे भरपूर आहे येतो मी घरी हो ठीक आहे मग. राहिले काय गेला ते गाडी घेऊन गेला. अरे असं कसं गेला गाडी घेऊन. अरे बा त्याला काय गाडी आमची गाडी कुठे घेऊन गेला ते. अरे बस झाला ना भाऊ तुमचं बस झालं ना अति झालं ना आता हे ती गाडी त्याच्या कोणत्या हॉटेलच्या माणसाची होय म्हणते त्याचा फोन आला त्याच्या भाड्यानं आणली आला ना तुमचं ध्यानात आलं ना माय आता मुकाट्यानं म्हणलं पैसे तुम्ही आता कुठून या ना तिघा जणाला जाऊ देत नाही म्हणलं काय बॉडीगार्ड आहेत आमची बी समजलं ना पुरं वाच ठेवून CCTVचा तुमच्या चला लवकर पैसे घेऊन या तुम्ही काय 2 घंटे देतो असं देतो कुठे गेली 2 एकर जमीन कुठे गेली म्हणलं मुंबईचा बंगला कुठे गेला. काय बेवकूफ माणूस आहे. अरे म्हणलं तुम्ही काय समजून करायला चिल्लर लोक राहायचे. हे पैसेच घे ना तू बोलून करायला ठसन नको करू. गाडी घेऊन गेला का ते जाऊ दे. हो विषय नाही लेखाचं. तर मी काय म्हणतो तुझे पैसे 45 आहे ना येऊन जाईल तू संध्याकाळपर्यंत पैसे येईन काय. हो ठीक आहे. हो ते फोनचं माझ्या थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून ते पैसे ट्रान्सफर होऊन नाही राहिले. होऊन जाईल ते आजच्या आज तू काम करण आणि चालला जाईल. चालते संध्याकाळ राहील ना विषय नाही ना फक्त तू आज नको पैसे दे मग सांग तुला आजच्या दिवस तुला सूट चाल लवकर सोयला. आता जेवायला तुम्हाला नाही फोन लावायचा हो ना किती वेळचे लोक आले आम्हाला वाटलं येतील कुठे थांबले असतील मग आता काय साठी फोन लावला म्हणलं कुठं तुम्ही सध्या. काय फोन लावणार हो फोन हिसकून घेतले होते त्यानं हॉटेलवाल्यानं. हो हे आपला लक्ष्मण नाही का हो त्यानं पार्टीला नेलं आणि सगळं आमचा गेम करून टाकला म्हणलं. हो तिघं जण इथंच आम्ही आता. काय म्हणजे तुम्ही कुठे तिथं सांगा अजून तिथंच. हो इथं आता हॉटेलमध्ये या. हो काय करावं मग आता ते पळालेत ना हे सगळे पळाले ना खाल्लं चांगलं सणान शांताराम झाला हे सगळे बिलकुल असे सकाळीच उठून पळालेत. आणि काय बोला आपण आपल्याला माणूस की म्हणून आम्ही थांबलो आमच्या अंगावर आलं पैसे द्या म्हणजे तुम्ही आता. हो आता काय आहे म्हणा समजा 40-45 पर्यंत आहे बिलात त्याचं. काय आपण भरायचे का ते लक्ष्मण भर आता तुम्ही त्याच्या घरी या दोघीला घेऊन जातो असे पैसे देत नाही ते खाऊन आले आणि तिथे तुम्हाला तिथं अटकून ठेवलं हाय काय काही शर्मा जराच्या. हो ना तेच म्हणलं धुनक जरा ते चांगलं. हो धुनक जरा रिपोर्ट देतो म्हणा अशी धमकी ती चांगली. लवकर पैसे टाक म्हणा तू आत्ताच्या आत्ता. ठीक आहे मग जा मग लवकर. हो जाय नाही मी आता आलतीच नाही याच्या घरी झाली होती मला आले गेले का विचारासाठी. पाय तुम्ही आता बाबांच्या घरी तिला घेतो आणि तिकडे कशाचे पोरग साहित्य त्याला बोलायला पाठवतो. बरं ठीक आहे ठेवा मग. कामावून आली मी आपल्या इच्छा आले कोण नाही बाबा कालचा दिवस गेला आजही गेला का इतका दिवस पार्टी असते का तुम्ही तर सगळे घरी दिसले मला म्हणलं आता मला फोन आला त्याचा म्हणे असं झालं म्हणे. हो मला आता काय बोला काय नाही समजून नाही राहिलं तुम्हाला म्हणजे सट खाल्लं तुम्ही 14-15 लोक आहे ना बिल काय आता आमच्या घरचे लोक भरणार आहेत का म्हणलं. सुद्धा नाही केलं म्हणलं तुम्ही कधीला म्हणजे तुम्ही वयाच्या मनात जरा विचार करा सट खाल्लं चालले आले ते मेले तिकडे. आम्ही ऐकणार नाही आता तुम्ही पैसे पाठवून द्या त्याचे फोन लवकरात लवकर त्याची सुटका होईल. नाही तर म्हणलं आमच्यासारखा खराब बाय नाही रिपोर्ट द्यायशिवाय राहणार नाही. नाही ना तसं काहीच नाही रिपोर्ट तिथपर्यंत काय चालल्या कधीला आपण काय सांगते आपण सांगा बाबा त्याला समजावून सांगा जरा असं म्हटलंच मध्ये तरी मी काय म्हणलं लक्ष्मण तुला हो भडकून देते म्हणलं बायाले. हो हे वरदानच आहे ना माणसाले देवानं दिलेलं वरदान आहे. हो बायाले बरोबर कसं भडकून देते आणि बरोबर आपलं काम सारखं करून घेते. म्हणून म्हणतो तुम्ही कसं आहे जास्त भडकू नका मी काय सांगतो ते ऐका तुम्ही. नाही काय ऐकायचं काय भडकून द्यायचं म्हणजे जे खरं आहे ते सांगितलं काय खोटं काय सांगितलं. अरे तुम्हाला समजून नाही राहिलं ना तुमचे दिवस पलटून राहिले पलटून. आज ते एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये ते मुद्दामून हे बा पैसे देऊन नोकरी लागत नाही कुठं आणि त्याला 45,000 रुपये दिले नाही म्हणून तिथं ते कामाला ठेवून राहिले. आज उद्या ते तिथं सेटलमेंट झालं जाऊ द्या बा आता लोक यानं काम केलं राहू द्या इथं. तुमचंही भविष्य आता सुधारलं ना मग शहरात जायला भेटत सगळं पद्धतशीर होईल म्हणजे जे बी झालं हो ते चांगल्यासाठीच होत असते या जगातनी मी म्हणतो. म्हणून म्हणतो तुम्ही गडबड करू नका. आणि इथं आणूनही तुम्ही काय करता नाही हो इथं येऊन ते सरे वटे लागते ना तुम्हाला त्रास काय काही नाही घेणं नाही देणं नाही रुपयाची कमाई नाही. म्हणून म्हणलं त्याला जराशी कशी अद्दलही घडू देणं आवश्यक आहे ना कारण की तुम्ही हर वेळेस त्याचे झाकझापसाल अशानं मग त्याचं काय होणार आहे असंच चला बा आपल्या बायका आपल्या सोडून आणतेस. पैसे जर म्हणत असेल तर आत्ताही भरतो मी पण तुम्हाला सांगतो ना तुमच्या भविष्याचा विचार करा तुम्ही. आज आता पैसे भरले उद्या त्याला हाव पावते की नाही बा आपण सुटतो बायाला फक्त मनाचं काम आहे. म्हणून म्हणलं जराशी त्याला अद्दल घडू द्या एवढा बरसात निघू द्या एवढी पेरणे पाणी झाले की आम्ही सोडून आणतो त्याचा विषय नाही ना. फक्त कसं आहे त्याला समजलं पाहिजे ना मोठमोठी इचुकाटी करायला आता धजावून राहिलेत ते उद्या गाव पेटून देतील ते काय करतील गावात येऊन. म्हणून म्हणलं 15 महिना खांड तिकडे राहू द्या आपोआप जिरली की बरोबर सारखे होते ते असं माय म्हणणं आहे बा. हे गोष्ट खरी आहे म्हणा तुमची इथे येऊन काहीच करणार नाही ते 4 पैसे कमवत नाही उलटे आमचेच पैसे चोरतात ते. पण आता मग तिथे त्याचं काही भविष्य होईल का घडलं का म्हणते काही ना काही. बाबा भविष्य म्हणजे चांगलं भविष्य आहे तिथं त्याचं. उद्या ते म्हणलं चीप बनन चीप शिवला हो बबन मग भाज्या गिज्या मस्त जमते त्याले. उद्या त्या म्हणजे 5 स्टार हॉटेलचे मेन माणसं होतील ते मॅनेजरपर्यंत जाऊ शकते शिवला बोलण्यानुसार. हो म्हणून म्हणतो तुम्ही गडबड करूच नका महिनाभर त्याला आणूच नका त्याला म्हणा तुम्ही आहे तेच बरोबर आहे म्हणा महिन्याभरात पाहू म्हणा.
खरंच खरंच तुमचं म्हणणं पटलं आम्हाला. हो अजिबात आता त्याला सांगतो फोनवर मुकाट्याने तिथंच राहा म्हणतो. काही पैसे नाही पाठवत. 30,000 रुपये तुमचे आमच्याजवळ आहे. 10,000 दिले त्यानं पैसे घरीच आहे. ते राहू द्या, ते जाऊ द्या, गेले गेले जाऊ दे तिकडे. त्याचा विषय नाही. आता मी दिले ना, जाऊ दे, सोडले ते. आता तुम्ही ते पेरण्या पाण्याला बियाणा आणा, पेरा आणि हे करा, सगळं करा. पण त्याला अजिबात सोडून आणू नका. हो तेवढं पहा फक्त. आता अजिबात नाही आता द्यायला. हो महिनाभर द्यायला चांगलं शिकून द्या म्हणा. आता हो राहू द्या तिथंच राहा म्हणतो. आता आला फोन तर सांगून द्यायला. काही सांगू नका म्हणतो मुकाट्याने तिथं राहा. जमला म्हणजे तुम्ही केलं का नाही लय मस्त केलं. मनासारखं झालं. आता महिनाभर घेऊ द्या दणके आता. जमलं आता नाही का, पेरणी पाणी सुखात निघते आता आपल्या रामपूरची. बरं बरं ठीक आहे मग. आता काही म्हणलं काही जास्त कोणाला सांगू नका. हाय तसं चाल द्या. चला म्हणलं येऊ का मग मी आता लक्ष्मी. चला येतो मग निपटला आता. हॅलो हॅलो, काय पैसे टाकलेच नाही लक्ष्मण भाऊ अजून? गेलता का नाही म्हणलं? हा जाणार होते ना तुम्ही? आता शिवलाल भाऊ सांगे पैसे टाकते. पैसे कोण नाही टाकले म्हणलं. पैसे दिसे काही टाकत नाही म्हणे मी. तेच म्हणलं. मग काही ना काही करायचं असतं ना त्याला म्हणा. आमची माणसं आहेत ना म्हणा तिथं. काही जरा तुम्ही नाटकं कोण नाही केली जास्त. काही करा म्हणे. रिपोर्ट द्या म्हणे. हो माझ्या काही चुकी नाही म्हणे. तर मग काय म्हणू शिवलाल भाऊ, कसं काय करायचं? बरं ठीक आहे ठीक. हे बा मग असं करा म्हणते ते तुम्हाला 30,000 रुपये दिलेले आहे ना आम्ही. हो तर म्हणलं आपापले 10,000 रुपये हो टाकून द्या आमच्या याच्यावर. हो 30 तरी देतो. आणि काही अजून इकडे तिकडे जुगाड लावतो मग. हॅलो मंजुळा बोलतो म्हणलं मी. हा तर ते नाहीत का तिथं. त्याला सांगा म्हणलं तुम्हाला याचं असं तर म्हणा. म्हणलं आम्ही पैसे टाकतो पण इथे येऊन रिकामं हिंडू देणार नाही काय. 2-3 बकरे घेऊन देईन. राखायला जात जा लागेल म्हणलं तर पैसे टाकतो आम्ही. नाही तर काही गरज नाही पैसे टाकायची. बापरे, बरं बरं सांगतो मी शिवलाल बोलले. सांगतो. ठीक आहे ठेवतो. तेच म्हणलं. नाही तर महिना खान तिकडे काढा ते पैसे फेडून चालले मग. सांगून द्या त्याला तसं. हो सांगतो. चल भाऊ, तुमच्या घरच्या बाई म्हणते 2-3 बकऱ्या घेऊन देतो म्हणते तुम्हाला. तेवढा मग ते राखा लागेल म्हणते. तर तुम्हाला पैसे टाकतो म्हणते बा. काय करू मग? आता काय अजून किती कचरा व्हा आता माया. शिवलाल टोकोटे इचुकाटा संघटना विदर्भ तालुका अध्यक्ष. 3 बकऱ्याच्या मागे हिंडून राहिला जंगलभर. काय राजा काय किंमत राहिली आपली. काय कठीण आहे भाऊ. हे बा इथंच काढ लागते आपल्याला आता. हे पैसे फेडून हे पर्याय नाही आपला. पाहू अजून काही 1-2 दिवसानं जरासं काही बजेट बसला तर. नाही तर आता हे पा सध्या तर आपलं काही जमत नाही आता. काय झाला का म्हणलं? टाइम झाला म्हणलं तुमचा आता. लिमिट संपली तुमची. काय विषय सांगा आता पैशाचा. काय झालं क्लिअर सांगा तुमचा आता. आता काय सांगा साहेब. आता जाऊ द्या जे झालं ते झालं म्हणलं. ते कसं पैसे तर काही नाही म्हणलं बा आपल्याला. आता दुसरं काय तुमचं करायचं तुम्ही करू शकता आता. नाही तर म्हणसान तर काही तुमचे पैसे कामात नाही आम्ही फेडून देऊ शकतो बा. कसं आहे बजेट तर काही नाही बसला. आले का बेसरम म्हणायच्या तोंडवर करून बोलून राहिला. सांगतं काय का ते कोणता कोट घातला कुठं चांगला चोट्ट्या म्हणायच्या. पैसे म्हणता आता नाही देत मी. मला बा उद्यापासून सकाळपासून कामाला लागायचं काय. एक जणानं पूर्ण हॉटेलची फरशी पुसायची काय. ते मागतात ते काय ना तू गैबानी आहे ना. त्याच्यानंतर मंदातला तू पूर्ण बिलकुल टेबल साफ करत राहायचे काय. माणूस उठला की बिलकुल टेबल साफ समजलं ना. मंदातला काय ते ना बबन्या. त्यानंतर तू पहिला तू एक काम एकच तुला अगवले का. तुला लय भारी काम पाहिजे. आपले जेवढे स्वच्छतागृह आहेत आपल्या हॉटेलचे पूर्ण साफसफाई करायचं काय. बस झालं. बाकीचं काही काम नाही तुम्हाला. दिवसभर चालू रिकामं नाहीच. फरशी सुरूच पुसणं. संडास साफ करणं सुरूच. चला उद्यापासून कामाला लागा. महिनाभर फेडून द्या. ओके. चला मोकळं.